अशी उशिरा आले आता. हो, हे जगण्या संख्या कधी रोज चक्रा मारून राहिले तर. हो, ते देदस का काय घरी, देदस का काय घरी. मला काय आहे बाबा तुमचं, ते काही सांगत नाही बाबा काय आहे आणि काय नाही तर. म्हणे नाही म्हणते देदस का सांगा लागते म्हणते, तुम्हाला नाही माहित. काय आहे त्याचं निपटू जा बरं ती. हो, आलते बाबा, गेले ती येऊन आता. वाट वाट पाहिली ते ना चालले गेले. ते का ते हो का, बरोबर भेटाच लागन त्याला. सकाळी मला त्याने एस टी पशी आवाज दिलता, पण मी होतो जरा गडबडीत. ते गदे गिदे घेऊन चाललो होतो ते बियाण्याचे. मला गड्यानंतर संध्याकाळी या तुम्ही. आलते ते समजा नाही का. पण आता एक तर आता उद्या अजून जा लागते मला हराशीवर, आता भाजीपाला घेऊन सकाळी भेटणे. बरं काय, जाऊ तिकडे आता भेटतो मी त्याला उद्या, भेटतो संध्याकाळी. पण काय काम काय म्हणलं तुमच्या संध्याचं, काय काम काय? काय ते कोणता शिंगमारे मास्तर आहे बा, यायला शिंगार घेते काय करते तर. हो ना, निरा यायलाच खेवाय त्याचा. हो, ट्युशनच लावा म्हणते ते येऊन जाऊन. हो, ट्युशन लावा ट्युशन लावा. हा, यायचं कसं होणार आहे, हे आता अपडाऊन करून राहिले. आणि एक तर पहिले नव्हता याच्यावर पैशाचा बजेट. हो, तरी काही लावलं नाही येईन. आता ते कसं वर्गात काही ते जास्त उदाहरणं सांगत नाही म्हणजे समजावून. हो, ट्युशनवाल्याला सांगितलं चाल पुढे चाल पुढे चाल पुढच्या लावणार, आणि यायला काही समजत नाही. मग जरासं त्याचा वांदा येऊन राहिला. आणि एक तर यायला फळा पुसायला लावला म्हणते परवा दिवशी. ट्युशनने लावत तर फळा पुसा म्हणे. म्हणून मला ते सांगितले, पण मी जरा गडबडीत आहो. बरोबर सांग ना मला काय तर. बापा बापा, त्याचं लय मोठा प्रकरण. मग जाऊया तिकडे. हो, आता हे कसं करता म्हणलं. रात्री मग तुम्ही आता हे काय राहिलेलं पाणी द्यायला जाता का काय करता म्हणलं, का हराशीवर चालले सकाळी? नाही, ते पोट्टे जातो म्हणे, पाणी गिनी देणं होते म्हणे. ते शेंगाय उकडतो म्हणे. त्याने शेंगा तोडल्या ना दुपारी. ते म्हणे तुम्ही काही येऊ नका म्हणे. आम्हीच करतो म्हणे. ते चेत्या गित्या लाऱ्या आणि ते आपलं मारत्या गिरत्याचा हरभरा आहे ते येते. जाते पोट्टे काही जायचं काम नाही मला. सकाळी ऑटो आपला माऊलीचा घेतला की हराशीवर चालला जातो. म्हणूनच मग शेंगा आणल्या वाटते घरी तुम्ही, नाही तर 2 शेंगा आणा तुम्ही घरी. या पोट्ट्याने तोडल्या त्यातल्या आणल्या वाटते. आता आपल्या वावरात तूरच नाही तर आता कुठं आपण कोणाच्या वावरात घुसतो, आपल्याला सवयच नाही ती. आता हे पोट्ट्या पट्ट्याने आणल्या लाऱ्या गिऱ्या ना, मिळालं बा घरी मुठखाण ठेवतो. तर त्यांनी नेल्या थैली भरून मारते घरी ठेवल्यात त्यानं. जाते ते थोड्या वेळानं. आता येईनच ते घरी, नाही तर फोन करायला लागेल त्याला. आपल्या वावरातले लोक पालकाच्या गड्ड्यान मेथीच्या गड्ड्याने बरोबर होतं, मग ते नाही. हो, काय होते मुठखान तोडल्या तर कोण काय म्हणते. हो ना, तुम्ही तर भरले बाबा. आता विचारतो म्हणलं ते कंदील बुटेच काय झालं, आले नाही होते अजून. म्हणजे काही जमली आहे का तब्येत? अरे तब्येत संजमली द्यायची. मग काय मस्त रवटून राहिले ते नलू मॅडमच्या घरी. आता काय तिथं 2-3 दिवस तिथंच. आता इंजेक्शन 5 आहे का 3 आहे का 14 आहे तर बेंबीतनी. म्हणे येणं जाणं केल्यापेक्षा तिथंच राहतो म्हणे. मग आता ते नलू म्हणे राहा म्हणे बा. शांताराम म्हणून राहा म्हणे. काय आहे तुमचंच आहे म्हणे, तुमच्याच नाती आहे का. म्हणजे तिथं आहेत का ते बापा? मग तर काय बापा, पास नाही लागत त्याला नाही. बरं आहे बरं आहे. का कोणाचा फोन ना त्याचा नाही. 1 मिनिट पाहू दे बा. पहिले का बळभाऊचा फोन वाटते बा. हे ना काय यायचं का म्हण नाही. हॅलो, बोला ना बळभाऊ, काय होतं बा? काय नाही म्हटलं, काय चालू आहे बा? काय थंडी पाण्याचं काय, आता कास्तकार लोकांची मजा आहे आता. काय चालू आहे कास्तकाराचं काय काय तर चांगलं थंडीत अकडून राहिलेत. पाणी देऊ रातची नाही का. पाईप जोडता खा नाही. कोणाचं स्टार्टर बिघडलं तर कोणाचं मोटर बिघडली. अरे काय तर हो, कास्तकाराचं काही सुधं राहिलं आणि काही होणार आहे सुधं. सुटर घ्यायचा बजेट नाही लागत. मग घेऊ. काय म्हणता, काय सेट लावला म्हणलं फोन? अरे काय निरा लढ करता नाही द्या, निरा पैसा कोण राहिला भाजीपाल्यात तुम्ही. मग काय तरी म्हणता नाही आमचा राजा 15,000 तर 20,000 काय होते सांगा बरं तुम्ही दुकानावर आता कपड्याच्या. तरी आमचं आहे का घनघन आहे का सांगा तुम्ही. मग तुम्ही राजा भरले दाखवता. अतिवृष्टी भेटते, इमा भेटते, पिकन असं तसं चालूच आहे तुमचं. तसं नाही बाळभू, इकडे काही नाही उरत ना. शेवटी हे पा लावले तेवढी निघत नाही. मग तुम्हाला नाही ना माहिती यातलं धंद्यातलं या कास्तकारीच्या. मग आम्हालाच माहित आहे ते किती घोण्या यायचे नेन किती काय आहे. तर मग जाऊ दे, ते काय बोलायला पुरतही नाही. हो, काय होतं विषय, कसं काय सहज लावला का काही सोयरीक धायरीक आहे का काय, कसं काय? अरे काही नाही, ते आपले कधी लाभ आलते तो. हो, ते म्हणे बा हो नलूची धावा म्हणे मी आता 2-3 दिवस ते इंजेक्शनसाठी. ते कुत्रा टसलं म्हणजे द्यायला काय तर मग आलते चहा घ्यायले. तर मग काय सांगे म्हणे एखादा महाराज आहे का म्हणे ओळखीचा बा. मॅडम नाही बा आपल्या नाही. हो, कसं आहे ग्रमान खराब आहे म्हणे मग द्यायची असं म्हणे ते. तर मग आता गेलेत ते. हो, काय करता आपल्याला तर माहीतच नाही ना, कोणता महाराज आपल्या ओळखीचाच नाही. तेवढंच राहिलं होतं म्हणा बा. हो, काय जा भेटा म्हणा एखादा भोंदू भेट दिन टिपारी म्हणजे मग समजा. हो ना, बसले आपले. हो ना, काही बी लोक कोणते काही असलं का नाही चालले आपले, काहीच गरज नाही ना. एक जण भेटला बाजारात नाही म्हणे काय राजा परिस्थितीच नाही सुधरून राहिली म्हणे आपली. हो ना, काय करा म्हणे आता पैसा आदलाच येऊन नाही राहिला म्हणे. तर मला दिवानाचे तू कामच नाही करत तर काय येणार आहे, काहीतरी सोचणं 4 पैसे कमावायचं. हो ना, मग काय करू. हो, हे नाही करा वाटत ते नाही करा वाटत, सरम दुनिया भरायची. अरे ऑटो घे काही कर. भाजीपाला घेऊन बस. लेका म्हणलं जराशा मेथीच्या गड्डे इकल्यात लेका म्हणलं 4 पैसे कमावते. मग करणाऱ्याला काम आहे, न करणाऱ्याला काहीच नाही. जाऊ दे तिकडे, जाय म्हणा कुठेही जाय म्हणा बा. पाय म्हणा तुझे ग्रहमान कशा आहेत. हो ना, बसन फटका तर मग समजून द्यायला. हो ना, गाय हरपली तर म्हणते कोणत्या दिशेनं काय दिशेनं. हे आहे तसं आहे, दलिंद्री कोण आली. जाऊ दे तिकडे, ते सोड पिच्चा. ते आपल्या हातात असते. माणसाचं कर्म चांगलं पाहिजे, नियत साफ पाहिजे. सगळं बरोबर होते, सगळं चांगलं होते.
पण ते काही आहे की नाही बुवा. हो पाहतो म्हणे मी. हो इकडे तिकडे फोन लावते. हो गेलेत ते मग. नाही घेते ते शोध घेते एखाद्याचा. हो पाहा तुम्ही. हो ते कसं आहे जीवट बुडा आहे ते. गळ्यात लोळणं ते अटकून घेणारच आहे मला माहीत आहे ते. हो मला जसा फटका बसला तसा बसन मग त्याला अद्दल घडन. बरं बाकी काही नवीन विषय काही नाही म्हणलं. ते विशेष काय फोन लावला मी तुम्हाला. ते लाऱ्यानं फॉर्म भरला पोलीस भरतीचा. हो 30 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे म्हणते. भयानक जागा आहेत ना या 2025च्या पोलीसमधल्या. तर मला भरून नाही राहिला का मला फॉर्म भरला का त्यानं. अरे काय जे पोट्टे ऐकते काय मी म्हणलं लाऱ्याला ते लखलकेचा फोन 2-3 खेप आला मला म्हणे काका भरायला लावा म्हणते येईल. पण हे पोट्टे म्हणते हळ काही जमत नाही आपलं. हो लय पोट्टे असते ना साय तसं आहे किती काही जागा नाही आपला ताल नाही बस. लारे ते काय खुर्शीचं करून राहिलं बा ते MPSC असं तसं काही तलाठी ग्रामसेवकाच्या परीक्षा देऊन राहिलं. पण ते पोलीसमध्ये म्हणे मी काही जमत नाही म्हणे आपलं. हो असे म्हणत बा पोट्टे पोट्टे. पण बाकीचे नाही का मग लारायला म्हणा फॉर्म भरायला काय जाते टाकून द्यायचा कोणताही बी. एरीचा अभ्यास करू राहिला त्याच्यातला अभ्यास याच्यात असते. दुसरीकडे कोणता अभ्यास असते मग. काय फक्त जरा रनिंग फनी हे ते ग्राउंडमध्ये बसलं तर ते बाकीचे अजून चेत्या की त्या बाकी गावातले पोट्ट्या ते भुसणे आहे ते 10वी व्हायला ते मग ते बी जमते ना. हो तर हे बा मी येऊन राहिलो. हो मी आता हे बा झाबरूची भेट घेतली. ते कसं झाबरू म्हणे मी भरतो म्हणे त्याचं बी व्हायला शिक्षण. आता कसं ते मुक्त विद्यापीठ केलं त्यानं आता BA पर्यंत गेलं ते. मग नलू मॅडम हे ते म्हणे भर म्हणे फॉर्म. होता आता झाबरू कोण आहे भरून राहिला पोलीस भरतीत मी. आणि यायला मी सांगतो समजावून काय तर म्हणून मी येऊन राहिलो म्हणलं. त्याला म्हणा बा घरीच थांबा म्हणा मी आता हे बा अर्ध्या घंट्यात येत तिथं. अरे बा बरं या ना मग राजा सांगा ना द्यायला डोक्यात घाला ना दे जरासं. हो ते कसं आता शेंगा उकळायला चालले. मी त्याला फोन करतो बळ भोईवर राहिले म्हणून तू शेंगा उकळायला आहे म्हणून. त्याला थांबून ठेवतो ते असं तापा गिपावर पोट्टी. हो घरी यायचं आहे अजून लाऱ्या. मग त्याला सांगा ना मला येऊन राहिले म्हणा. हो बळ भोईवर राहिले म्हणा ते तुरीच्या शेंगाराच्या उकळासाठी आठवून येऊन राहिलं म्हणा त्याला. हो तर सांगून द्या त्याला मग. तसं करा मग ते कसं सोनाराच्या हातातच कानं टोचलेले बरे आमचं काही त्याला ऐकतही नाही ते. हो ठीक आहे करतो मी त्याला फोन लारायला आणि बोलावतो. हे सगळं बरोबर आहे झाबरूकोंडा तू हो कसं झालं आता तू समजा गुप्तहेरमध्ये आहे. पण एक असं महत्त्वाचं जर पद आपल्याजवळ असलं हो शासकीय पद जर असलं का नाही माणसाला मग पुढे त्याच्यातून अजून तुला प्रमोशनही भेटत असते. हो तू CIDमध्ये जाऊ शकतो बाकी याच्यात जाऊ शकतो. फक्त तुला या सिस्टीममध्ये अंडर घुसणं आवश्यक आहे आता. हो कारण की आता तू प्रायव्हेट डिटेक्टिव्ह झाला का नाही. हो तर तुला जशा जशा कंप्लेंट केसेस भेटन त्यानुसार पैसा भेटते. पण तू जर या क्षेत्रामध्ये आला हो समजा पैसा कमी भेटन पण एक शाश्वती असते नोकरी म्हटलं की. आणि एक तर आता लग्नही जुटलं तू म्हणून म्हणलं बा तू पोलीस भरती आता निघालेली आहे. हो त्याच्यातनी तुला म्हणलं होतं मी फॉर्म भरून टाक बुवा. म्हणजे कोणते पद असे ना भरपूर पद आहे त्याच्या. मग पुढे पाहता येते ना. आता तू मुक्त विद्यापीठातून शिक्षणही पूर्ण झालं म्हणतो. नलू मॅडमनं करून घेतलं. मग आता तू फॉर्म भरायला काहून मागं पुढे पाहून राहिला म्हणजे तुझा विचार झाला का नाही अजून. तुम्ही म्हणता तेच नलूचे म्हणणं आलं की बा फॉर्म भरा तुम्ही. आता उद्या भराचा विचार आहे बा 30 तारीख नोव्हेंबर लास्ट आहे म्हणे. होता पाहतो एखाद्या कोणत्यात बसते आपल्या यवतमाळमध्ये असं ना जागा आहेत ना वाटते. हो काहीतरी 161 का काय आहे वाटते ना. अरे बापा का जागेची नुपर आहे का मग 2600 काहीतरी आहे ना बाबा. मुंबईला जागा निघालेल्या नागपूरच्या आहेत यवतमाळ आहे आपलं 161. मग वाशिमला आहे काही त्यानंतर अकोल्यात जागा आहेत. अरे बा जिकडे आपल्या आसपास भरणं तू फॉर्म झालं काय मैदानीचं तुला इथं येऊ शकते. तू जरा प्रयत्न कर. आणि तू आता कसा अभ्यास याच्यात राहून आहे का नाही तू अभ्यासही चांगला झालेला आहे. अजूनही कर आहे ना टायमिंग आहे ना आपल्याला भरतीसाठी. म्हणजे आता आपण फॉर्म भरल्यावर बी वेळ भेटते ना थोडंसं करायला. तसंच करतो मग आता नाही का. हो फॉर्म भरूनच टाकतो आणि हे आपलं चालूच आहे मग जसं आहे तसं. करतो मग मी उद्या फॉर्म भरायची कोशिश करूनच टाकतो. कुठं म्हणलं झाबरू कोणा कुठं आहे. वाटते हां हॅलो हां बोला ना बळू. हो इथे जाऊ मी पोलीस स्टेशनला आलेलो आज. थोडंसं महत्वाचं काम होतं. काय बोला ना. हो घरी येऊन राहिलो मी आता. काय म्हणता काय राजा त्याला तुरीच्या शेंगा उकळलेल्या खायला चालत नाही का म्हणलं. मसाला भात इथे बनवला मध्ये छोले बा. रामपूरला चालत नाही का. ते मारत्याचा फोन आला तर मारत्याचा नाही ना बा. आता त्या बा आलो मी मला घरी जाणार आता नाहीत मी उद्या पाहू ना उद्या जाऊ आता. आज आता लय उशीर झाला ना आपल्याला. नाही ना बा जा लागते रे बा म्हणलं. ते शेंगाचं आपल्याला काही महत्वाचं नाही. ते पोट्याला थोडं समजून सांगतो मी. ते फॉर्म नाही भरून राहिला पोलीस भरतीचे. तू तो झाला ना विचारता पक्का. काय झाला म्हणा माया काही विषय नाही. हो मी भरूनच राहिलो आता. हो झालं तर या क्षेत्रात आपल्याला काम करणं आहे. जमलं मग चालले पुढे मग प्रयत्न करूनच टाक रे बा. आताच कर नाही ते बा लग्न झाल्यावर काही होत नाही बरं. सांगू राहिलो तुले. हो सांगतो तुला भाजी चिराचे काम येतं मागं. नसताला का बसते नलू मॅडमच्या मागं परत घेऊन हिंड. हे बा तू लवकरात लवकर फॉर्म भरून दे. ठीक आहे आता. हो डिटेक्टिव्हचं काय प्रायव्हेट आहे तू. आज नाही उद्या काय खरं असते कायचं. मग तेच म्हणलं जाग जमू लवकर. ठीक आहे आता मग जाऊ मग आपण. हो मी आता तयारी करून ठेवतो. तू ये मग घरी आता माझ्या घरापाशी. बरं ठीक आहे ना. हो मग काही जेव्हाच कामच नाही मग आता घरी नाही का. हो येरी घरी कोण आहे बुडा आहे तिकडेच आहे. येतो मग मी. हो येऊन जात तुमच्या घराकडे आणि चालले जाऊ मग. आपल्या 4 व्हीलर ना का मग कसं करता आता तुझ्याच गाडी ना बा. माझ्या काय यानं चालतं का स्कूटीनं मरता का थंडीत राजा. ये लवकर म्हणून तुला फोन लावला. ये लवकर हो ठीक आहे ठेवतो मग.
येऊ का साहेब मी? हो थोडंसं रामपूरला जायचं होतं. हो ते पोट्टे पाट्टे काही फॉर्म भरत नाहीत म्हणते. हो त्याला समजावून सांगायचं आहे म्हणजे आमचे बाळभाऊ आहेत नातेवाईक. संग जात होतो. जा ना हो काही हरकत नाही. आपल्याबरोबर लोकांचे चांगले करायचं. हो जाऊ तिकडे प्रयत्न करा. हो ज्याच्यात जायचं आहे चालला. त्याला कल्पना द्या लागून. एक फोन करून टाकतो म्हणजे मग कसं हो सगळे एका जागेवर थांबतील ते. हा ठीक आहे. आता एक फोन लावतो म्हणलं बाहेर आणि जातो म्हणलं मी. हो ठीक आहे धन्यवाद. का लक्ष्मी हो काय झालं मग पाणी की नाही? हो ना ते आम्ही तुरीच्या शेंगा तोडून राहिलो ते आवाज येत जाय तुमचा. काय कलकल होत सुरू? अरे काय तर बाबा निरा तिथं माय ना मग हे बा सांगतो ना इकत घेतलेला पुरला गहू पण तिथं माय पुरत नाही. राज्यात जा आणि इकडे जा वायर जायला ना महाराजा. मग काय केवढं वायर झाला ते 3,000 वायरच जायला. हो काय सांगा तिथून ते पूर्ण सर्व्हिसलाई. हो काय सगळ्यांना ते देवदास बोलून केला फोन तिकडे साहेबाले म्हणजे बा असं आहे. आता मग ते काय लाईन पाहून घंटे आल्याबरोबर सगळ्याचे आता या शिजत झाले. कोणाचं काही हेच राहिलं नाही. एक दोघं राहिले समजा. आता झालं आपल्याला का जाईल माय वायर त्या काय करा मग. नाही म्हणलं ना तर तुम्हाला लक्षण भाऊ ॲटो शिवस आहे तुमचं डायरेक्ट सुरू होऊन जाते ना. त्यासाठी कॅपिसिटर बसवा लागते. कॅपिसिटर बसवले काय होते कमी जास्त लई नसली तर मग कॅप्चर करते. आधी सुरू होत नाही बंद होते ते. मग तुम्ही आता ते ऐकलं नाही. आता शेवटी झाला का 3,000 झोडपा. बरं झालं मोटर नाही जाईली. म्हणा आपण जाऊ दे ना. आता आपण सोलरच काम करू राहिलं ना. देवदास भाऊ बोलले नाही का साहेब संग येतो म्हणे सांगतो म्हणे बरोबर. मग आपण ते आता मागेल त्याला वीजनुसार आपण सौर ऊर्जेचं ते कृषी पंप घेऊ ना. कुसुम योजना आहे ते जे कोणती असेल ते त्याच्यातून 10% भरला आणि बाकीचे सरकारच भरते. काय लोच्या लई नाही भेटते म्हणजे काय टेन्शनचं काम नाही. जाऊ तिकडे कॅपिसिटर. अरे होईल ना हो फेकान तुम्ही लक्षण भाऊ बाबा. तुम्हाला काहीच माहित नाही यातलं. हो तुम्हाला माहित आहे का यातलं सौर ऊर्जेतलं? मग मला जेवढं समजते तेवढं समजते का तुम्हाला? याला तर सगळ्या गावात समजते. अबे पण मारते मग तुला काय माहिती आहे म्हणलं काय माहिती आहे ते काय झालं चांगलं नाही का ते? चांगलं म्हणजे अरे बाबा वानर किती त्रास देते राजा. घरातले आपल्या घरावरच्या टिनावरचे राजा ते टीव्हीचे डिश नाही राहून राहिल्या. आणि ते आपलं वावरातलं राहते ते हवा जर सुटली ना तर हे बा कोणती राजा आपली प्लेट दिसणार नाही आपल्याला कुठे गेली तर. मग सांगून राहिले मोठ्या गोष्टी. मग माझा जवान लावलं होतं तिकडे वावरात यायच्या. मग काहीच नाही व्होल्टेज नाही पुरत म्हणते. मग आपली जे लाईन आहे ना त्याचं जेवढं पाणी फेकते तेवढं फेकतच नाही. मोटरले वांदे येते. मग हे ताकद नाही पुरत म्हणते त्याची. मग सांगणार लोक सांगून राहिला असे मला. माझा जवळ सांगेन मला झालं आहे तुमच्या बा काय काही ना काही कारण सुरूच असते. आता वान्य राहते मग आपल्याला बाजूला तारेचं कंपाऊंड घ्यायला का काय तर होणार आहे का सगळं हवेनं उडते. चांगलं फिटिंग करायची चांगली. सिमेंट 2 पोत टाका त्याच्या फाउंडेशनमध्ये. हो ना तुम्ही तर मग कायचं ते काही काढू शकते माणूस. हो ना एवढा मोठा स्वयंपाक चांगला झाला तर म्हणजे कडी खराब होती भाजीत मीठ कमी होतं. मग तेवढं तर निघणार आता प्रॉब्लेम. अरे नाही ना पुरत नाही ना ते. नंबर काही लागन आणि काय काही होईन ते. मग माझा फॉर्म किती दिवसाचा टाकेला आहे अजून माझा नंबर नाही आला. हो ना पण मग आता नंबर टाकून देऊ. आज नाही उद्या काही ना काही लागलच ना. मग आता मग हे आता असं पुरते का अर्ध्या घंटा लाईन जाते 15 मिनिटं जाते रातच्यानं लाईन. त्यापेक्षा मग असं दिवस रात लाईन भेटते ना आपल्याला. मग काहीच्या कोणत्या गोष्टीच्या बघा 19-20 असते. काही फायदे असते काही तोटे असते. मोबाईलचे फायदे नाहीत का दुनियाभराचे फायदे आहे. पण त्याचे नुकसान बी का कमी आहे का म्हणलं. मग नुकसान नाही मोबाईलचे जास्त आहे ना. सर लोक ऐदी बनले ना मग डोळे खराब होऊन राहिले. मग प्रत्येक गोष्टीचं म्हणजे प्लस पॉईंट असते मायनस पॉईंट असते. मी तेच म्हणून राहिलो नाही सांगून राहिलो ना. मारतीचा म्हणजे नाही म्हणजे त्याचीच लावते मारतीचा काय करा आपण. हे आपल्याला घ्यायला पुरते ना अर्ध तर टाका लागत. सौर ऊर्जेचे पॅनलचे आपल्याला कृषी पंप भेटल्यावर मग कसं टेन्शन मोकळे होते ना. बाबा करा तिकडे आपापल्या मनानं करा. आपल्याला ज्याला जे पट्टी त्यानं करा. आपल्याला नाही पडत आपण नाही टाकत. कोण काय म्हणते आपल्याला. जाऊ दे हो येरी तू बा लोकांच्या विरोधात असतो तिकडे. सगळ्या लोकांनी कोरोनाचं इंजेक्शन घेतलं तो घेतलेलं काय सांगून राहिला मोठा. हो असंच आहे तसंच आहे. जाऊ दे बरं मारती हो जाऊ ते विषय ज्याला पटन ते त्यानं करा. हो आम्ही करू राहिलो. आम्ही अर्ज करू राहिलो. हो चला आता तुरीच्या शेंगा घेतो इच्छा आणि चल लवकर निघू. आता आम्ही येतो घरून पटकन. काय काय घ्या लागते आता ते सामान सगळं घेऊन घेऊ आणि आपल्या खोपडीवर चालले जाऊ. चला मग चला हो ये तुम्ही घरी जातो ना आलो. हो चला म्हणलं झुंबर भाऊ चालता ना. जाऊ ना तुरीच्या शेंगा आहेत बरं आमच्या पुरण आवाले. सगळं आहे हो बिलकुल. मसाला भात बनवणं आहे आपल्याला मस्त. तुरीचे दाणे काढणं आहे. चांगला सोले भात बनवायचा मस्त बिलकुल दाणे टाकून सुपर आणि शेंगा उकळायच्या. मावाला बिलकुल लागायचं देवदासरावच्या खोपडीतनी. चला म्हणलं लारा ये तू सामान घेऊन येतो. आम्ही आणतो आमच्या ती शेंगा घेऊन. बोले का डिटेक्टिव्हचा फोन आहे आता. काय म्हणते जाबरू? बोल ना जाबरू काय होतं बा? मारत राहा. मी काय म्हणतो आपले हे पोट्टे जमा करतो बरं. लाऱ्याचे ते भूषणराव आणि बाकीचे ते भानू गिनू हो त्याला सांग बरं. आम्ही येऊन राहिलो मेन बाळू भाऊ. थोडंसं महत्वाचं आहे आपलं. ते पोलीस भरती सांगतो म्हणजे थोडं थोडं त्याला जमा कर बरं. हो तू बी थांबतो. अरे का पोलीस भरतीचं भारतीय काल थांबवते बा. भारतीय कोणत्या ह्याच्यात जाते भारतीय काय म्हणते रे झबरू काय म्हणते म्हणलं. थांबा हो थांबा ना झुंबर भाऊ. हां बरं ठीक आहे सांगतो मी. इथंच आम्ही तापावर काय म्हणजे मार्गदर्शन करायला येऊन राहिले का हे आपले बाळभाऊ माझ्या जवळ मावत जवळ. हो तर तेच म्हणलं आम्ही येतो आता समजा 1 घंट्यात. हो काय तुरीच्या शेंगा उकळण्यासाठी आहे म्हणे आता मला फोन आलता. काय सांगितलं वाटतं तुम्ही? आता त्याला कोण सांगितलं बा तुरीच्या शेंगा उकळणं आणि हे नाही बा आम्हाला तर काय फोन नाही आला. नाही पण मला तर म्हणे बा हो आहे म्हणून. आता जाऊ द्या माहीत पडलं असं त्याला. जाऊ द्या काही असो पण येऊन राहिलं म्हणलं आम्ही. ये रे मग. हो ठीक आहे हो काय मार्गदर्शन करून तर. हो ना एकतरी लायकीच आहे का गावात आमच्या लागायचं. हो ना बरं हो ठीक आहे. सांगा आता म्हणजे बडबो आता सांगायला येऊन राहिले माहिती नाही का. हो इथं सरी वकील होऊन बसले काय आता ऐकतील ऐकू बा. काय म्हणते नाही मारत काय होते गडबड काय म्हणते बडबो.
अरे काय तोंडाच्या बापा गमाव नाही मग काय येतो म्हणते पोलीस भरतीचं मार्गदर्शन काय कायचं मार्गदर्शन भेटायचं इथं एकतरी लायकी जागा सांगा ना तुम्ही लाईनी पाटील आता 28च्या वर गेले हो काय गेले ना ते झालं विषय संपला माया तर बरं समजा माया विषयच नाही आपण बिझनेसमॅन आहो आपलं कसं आहे आपण असतं बी तर गेलोही नसतो मंडप आहे बाकी शेतीवाडी आपल्याच्यानं म्हणजे ते ड्युटी होतही नाही करणंही नाही आपल्याला बिझनेसमॅन महत्त्वाचं कारण की धंदा आपला स्वतःचा ते स्वतःचा आणि बाकीचं कोण आहे झुंबऱ्याचं काय झुंबर भाऊ तुमचं काय तिसराच वर्ग वाटते नाही काशीनाथ भाऊ तर काय ती पहिला तिसराच वाटते आणि काय कोण बसते आलो भाऊ तर काही खरंच नाही वाटते शिकले नाही वाटते मस्त मुका मस्त मारते शिल्लकपणा काय करू राहिला तू तिसरा शिकले पहिला शिकले हे शिकलेच नाही तू तर लय मोठा लगा हे दिसून राहिला 30 मार खान लेका म्हणलं तुला लेका कोणत्या ह्याच्यात घेते रे म्हणते मी जात नाही त्याच्यात बिझनेसमॅन आहो काय तर फत्राचा बिझनेसमॅन सांगू राहिला का जाय बरं तिथं तुला 2 लेका दंडू घेते तो पायावर डुबऱ्यावराच्या म्हणून इकडे काय आला फिरकून राहिला म्हणून चालला म्हणून तिथं चेने फुटा निघाला आहे तुझा बिझनेस आले का मारत्या तू हे पाय म्हणलं शिल्लक बोलत नव्हतो ना तुला का आता लोकांना म्हणतं तू हे पाहिजे पहिले तू पाय म्हणजे अरे प्रत्येकाची सारखी गुण नसते आज मी समजा या पदावर आहो आजही म्हणलं ग्रामपंचायत सदस्य आहो मी माझ्या आता बिझनेसमॅन आहे आज म्हणलं मी कमीत कमी 30-40 हजार रुपये महिन्याचा माणूस आहो तुम्ही काय करता बे चालले पाणी द्यायला गवाले का शिकून वाया गेले तुम्ही मारत्या तुला काय वाटून राहिलं म्हणजे आता अनुभव लागत नाही का अरे बनलं बँड्स म्हणच्या जागा असते त्याच्यात मग बँड वाजवायचं मग त्याच्यात लागत नाही का ते 10वी आता नसेल ते म्हणून कमी राहिलं त्याचं का नाही तर ती त्याच्यात लागली असते हो पहिलं फक्त होत नाही फक्त एवढं आहे बा काय मजा घे गोष्ट आहे ना जाणं हसा कर नाही तिथं मग गेलतो ना आम्ही झाबऱ्या गिबऱ्या आम्ही गेलतो करला रे मग पळता अभ्या काहीच नाही पळता आपण 2 राऊंड मारले की खलास होती मग 1600 मीटर आणि 100 मीटर आणि 400 मीटर रे का थंडागार माणूस माहित नाही का असे देते ना पायाच्या मुळीत नाही सपा सब उठले का उठ मग आम्हाला माहित आहे ना आम्हाला तर एका काय एक लात मारली काढून दिलं मग निघा म्हणले गो चालले म्हणे 1 राऊंड नाही मारला मग होबाळच पडते तिथं प्रॅक्टिसच्या याच्यात एवढं सोपं नाही ते तुम्ही आपल्या गावातलं कोणीच नाही लागत सांगतो मी तुम्हाला कोणी असू तिकडे जाऊ द्या येऊ द्या द्यायले शेंगा खाऊ द्या जाऊ द्या बरं येऊ दे ना येत असं येऊ दे आपल्याला काय आता एरियात शेंगा उकडून राहिलो एक माणूस वाढला 2 माणसं वाढले काय फरक पडून राहिला हॅलो लाडा कुठं आहे रे घरी आलाच नाही अजून तू येतो आता ते थैली काढून ठेवा ते हो आलोच मी आता मला जायला ते वावरत नाही हो मारतीकडे चाललो आम्ही आता ते हे येऊन राहिले म्हणलं हो बळभाऊ येऊन राहिले तर आपला झाबरू येऊन राहिला यायले तर मांदी माहित आहे बा तुम्हाला कोणाचा फोन आला बळभाऊ चालता का मला तुम्ही करत ते म्हणलं का बळभाऊचा फोन आला का नाही मला झाबरूचा फोन आला यायला मारतीले हो मारतीले सांगून राहिला ते आम्ही दोघं येऊन राहिलो म्हणून आता झाबरून दिलं वाटतं आधीच सांगून असं काय लिहून राहिलं म्हणे नाही ते आता ते पोलीस भरतीचं मार्गदर्शन करतो म्हणे बा हो आता लकलं की ना आम्हाला किती खेप सांगितलं पण आता ते आले ते या म्हणा बा हो पण आपल्याला ते जाणच नाही आता यायला तर माहिती पडलं वाटते मग जाऊ दे पडलं तर पडलं बरं ठीक आहे ना ठीक आहे हो पण सगळे पोट्टे जमा करा आणि काय सांगते ते ऐका ते ठीक आहे मग येते ते 1 घंट्यात येते दादा बरोबर हो आहे ना माहितच झालं ना आम्हाला ते हो ठीक आहे ठेवतो मग फोन हो जातो वावराकडे हो आलोच घराकडे पा म्हणलं मा बुड्याला फोन केला म्हणते ना हो येऊन राहिलं म्हणून हो असं आहे ते आता हो चल मग मारते आता लाग काम कमी हो चला सगळे जण चला लक्ष चला बापू आम्हाला नका सांगून तुम्ही आम्ही हे बा सांगतो ना सगळं माहित आहे आम्हाला हो सगळं आम्ही करून बसलो तुम्ही हे बा पोलीस भरतीचं सांगायला आले म्हणून आम्हाला माहित आहे काही अर्थ होणार नाही त्याचा सांगतो तुम्हाला काय बोला आता बोलता येत नाही जास्त आता बहिणीच्या नाता मुकडा विचार करायला लागते बुलटी इतकं अगं आहे ना कोणी करते तर करू देत नाही कोणाला अरे म्हणलं मेवणे बा कसं आहे मारतरा तुमचं नाही बसत त्याच्यात बजेट तुम्ही कसे व्यावसायिक माणूस पण यायचा जर बजेट बसला बा भानूचा म्हणा येते 12वी आहेत नाही झाबरू 12वी आहे बाकीचे सगळे जण आहेत फक्त भूषण 10वी आहे तरी 10वीवाल्याचंही बजेट आहे ना ते बँड वाजवणारे जे असते का नाही बँड्समन पोलीसमध्ये आहे ना ते बी मग त्याच्यातही बसू शकते म्हणून मी सांगतो ते आहे का तुम्ही मुकड्यानं पाहू तर खरी फक्त तुम्ही सांगा आम्हाला काय माहिती आहे काय नाही पोलीस भरतीचं या वर्षीच्या पण का पोट्टे लयच येते म्हणजे लयच फॉर्म आले म्हणते बा असे सांगू राहिले लोक म्हणजे एका जागेसाठी आता समजा 161 जागा यवतमाळ तर किती तरी अर्ज आले म्हणते हो लाखांना अर्ज येऊन राहिले काय आपलं चाल बसून द्यायची बळभाऊ मग ये ना किती काही ना फॉर्म आपल्याला हे सांगतो तुमचं टार्गेट ठेवा तुम्ही 42 मार्क मैदानीत भेटले पाहिजे 90 मार्क आपल्याला त्या लेखीमध्ये भेटले पाहिजे एवढं टार्गेट ठेवा तुम्ही तिकडे लाखो लोक आले चालते ना आपलं टार्गेट आपण ठेवा बाकी काही करू लागायचे नाही बा बळभाऊ हो किस पाळणार लोकांना येतो तुम्ही माहिती सांगा म्हणजे कसं काय आहे बा या भरतीचं यावर्षी आता पाहता पोट्टे कसं आहे हो तर यावर्षी बाबू 15,300 जागा निघाल्या तर सांगतो तुम्हाला पोलीस शिपाईच्या 12,624 वाहन चालकाच्या 515 पोलीस बँड्समनवाले 113 आणि कारागृह शिपाई 554 आणि पोलीस शिपाई SRPFची बी आहे काही तर आता सांगतो तुम्हाला मुंबईला 2643 आहे पुण्याला 1968 जागा आहे ग्रामीणच्या 72 वेगळ्या पुण्याच्या नागपूरला निघाल्या आपल्या त्यानंतर ठाणे बाकी बऱ्याच जिल्ह्यात जालना असो बुलढाणा असो धुळे असो रायगड इथे सगळे बिलकुल जागा आणि आपल्या इकडे वाशिमला आहेत 48 जागा अकोल्याला 161 जागा आहेत मग आता यवतमाळ 161 आहे मग अशा आपल्या इकडला एरिया जरी आपण घेतला हो तरी चालते नाही तर मुंबईला जा जाऊ दे आपण माठाल बसून का म्हणला हो पात्रता काय पाहिजे त्याची पात्रता काहीच नसते ना फक्त 12वी पा मग काय हो बाकी आले 12वी आहे बँड्स आहे की पोलीस बँड्समन त्याला 10वी आहे मग काय त्याची तुझ्या ताल बसते ना म्हणजे 12वी हा सगळे समजा काही विषय नाही भानू आहे मी हो चेटे आहे लारे आहे आपलं हे 10वी आहे समजा बँड्समन साठी आपल्यासाठी नाही का काही स्वयंपाकी हे ते समजा नाही आपल्या 3री 4री वाल्याला नाही काही जागा
तिसरीच आहे आता इथं. तिसरीला कोणी विचारून राहिला आता? हो ना, काय रे, शिकले ना तुम्ही? एवढं ड्रायव्हर आहात चांगले तुम्ही, ट्रॅक्टर चालवता एक्सपर्ट. एखादा रणगाडा चालवायला भेटला असता मिलिटरी तुम्हाला. हो ना, शिकले नाही, पहिले उड्या मारू मारू त्या खिडक्यातून. बसा आता. हो ना, ते मारे ना, हो ते मास्तर लयच मारे ना. मग काय हो ना, निरा माराचीच करेन ते, भीतीला फेकून मारेन ते डोकसं. मग काय एक दोन डोकसं उठलं बाय. अभ्यास नसन करणं काही. चालले बकऱ्याकडे. डोरण वासन पोयाले. चला खेकडे पकडाले. जाऊ द्या जे झालं ते झालं. आता पुढचं पहा. तर पहा आता, मैदानी स्पर्धा असते भाऊ, 50 मार्काची, 100 मार्काची लेखी परीक्षा. त्या 50 मध्ये जे आहे का नाही मैदानी, याच्यात ती तुम्हाला 42 कव्हर करायचे आपल्याला. कारण की 1600 मीटर तर धावणे असते ना, त्याला 20 मार्क आहेत. आणि त्या गोळा फेकले 15 मार्क, 100 मीटर धावण्याला 15 मार्क. 20 आणि 30 50, समजलं ना. छाती आपली 79, हो समजलं ना, ती मोजते. आणि फुगून आपली 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. पुरेपैकी पुरे मार्क भेटायला मैदानी हो का? म्हणजे कोणत्या याला किती किती समजा सेकंदात आपल्याला पोहोचा लागते? पुरेचे पुरे जर मार्क घ्यायचे असेल तर त्याला कसं आहे, 1600 मीटरचे धावणं असतं का नाही, ते 5 मिनिटं 10 सेकंदात झालं पाहिजे. 20 मार्क भेटले. गोळाफेक जे आहे का नाही, ते 8.50 मीटरपेक्षा जास्त गेला पाहिजे. 15 मार्क भेटले, झाले 35. पण आपलं 100 मीटरमध्ये जे धावण्याची असते त्याला 15 मार्क आहे. 11.50 सेकंदात पोहोचला पाहिजे. तर त्याला 15/15 थोडीशी कमी भेटन आपल्याला. हो, तर त्याच्यातून कव्हर करत 42 पर्यंत याच आहे. सऱ्यात माग राहते ते नाही का. 10 मिनिटं लागते यायला. हो ना होईल म्हणा. करतेच कवर करते रोज सकाळी जात जा रे बापा यायला आता उद्यापासून. मग ते वयाचं कसं काय मेड समजा? कोणत्या याला किती किती वय पाहिजे माणसाचं समजा? वयाचं कसं आहे, वयात 30 नोव्हेंबर रोजी तुमचं वय साधारणतः 18 ते 28 वर्ष असलं पाहिजे. कायसाठी? पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, बँड्समन. आणि पोलीस शिपाई जे वाहन चालक त्याला 19 वर्ष ते 28 वर्ष. आणि त्याच्यानंतर SRPF ची जी पोलीस शिपाई आहे ना, त्याला 18 ते 25 वय पाहिजे द्यायचं. आणि याच्यात मागास प्रवर्ग जे आहे विद्यार्थी, तर त्याला 5 वर्ष वाढून आहे समजा. तर अशा पद्धतीनं 18 ते जर 28 असलं तर त्याला 18 ते 33 पर्यंत असं आहे ती. मैदानी काढली समजा आपण 40-42 कव्हर केले, मग अजून पुढे? आता पहिले तुमची आता हे झाली मैदानी, त्यात तुम्ही सिलेक्ट झाले तर तुमची काय होते, शारीरिक मोजमाप होती. मग मोजमाप झालं की मग लेखी परीक्षा. लेखी परीक्षा 100 मार्काची. सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी याच्यावर आधारित प्रश्न उत्तर एकूण 100 मार्क असते त्याला. 100 पैकी आपल्याला जास्तीत जास्त 80च्या वर गेला पाहिजे माणूस. इतका कव्हर करायला लागते पेपर, कारण की कॉम्पिटिशनच तेवढी आहे. करू ना अभ्यास नाही विषय. फक्त आता जरा हाईट चान्स बांधायचं माया. हाईट किती लागते? हाईट समजा आपल्या उंची किती पाहिजे तुला? उंचीत ठिकाणी उंचीचा मोठा गोर आहे. उंचीत तुम्हाला 165 ते त्याच्यापेक्षा कमी नाही असली पाहिजे, समजलं ना. महिला आले समजा 155 आहे. 155 पेक्षा कमी नसली पाहिजे. पण पुरुष आले 165च्या पुढे आहे समजा. बाकी अजून समजा जे बँड्समन आहे की नाही, त्याला 163 चालते. आणि ST जे कॅटेगरी आहे त्याला 160 सेंटीमीटरपर्यंत सूट आहे पुरुष, समजलं ना. अशी पद्धतीने आपल्याला उंची साधारणतः 165 सेंटीमीटर पाहिजे बा. आता काय होते तर नाही का. बरं, आता काय किती तारीख आहे? 30 आहे का? मग कसं काय वाढन समजा? बाबा 30ची काय वाट पाहता तुम्ही? मग ते पोर्टल चालत नाही ना बरोबर. मग अपलोड होत नाही फोटो गिटो. लवकर तुम्ही आता उद्या क्लिअर करून टाका ते. उद्या फॉर्म भरून टाका ते. नाही कागदपत्र मग आता काढा लागेल. पीटी काय काय कागदपत्र तसे काढून ठेवले म्हणा आपण. पण असं वाटते भराव का नाही. कोणते लागते कागद? काय तरी कागद आपलं 10वी 12वीची मार्कशीट, त्यानंतर त्याचं ते बोर्ड सर्टिफिकेट भेटते ते. आणि आपण जर जास्त शिकेल असेल BA तर त्याचं बी सर्टिफिकेट लावून द्यायचं. शाळा सोडल्या दाखला, आदिवासी प्रमाणपत्र, डोमिशियल, जातीचं प्रमाणपत्र. आणि जर कास्टमध्ये असेल तर व्हॅलिडिटी. बाकी काय लागते? ड्रायव्हरसाठी असेल तर ड्रायव्हिंग लायसन, होमगार्डचं प्रमाणपत्र जर असलं 1095 दिवसावलं तर ते जोडता येते. किंवा क्रीडामध्ये काही असं नाही पुण्य तर त्याचं बी जोडायचं. नॉन क्रिमिनल, MSCIT, आधार, पॅन, अजून माझी सैनिकवाले द्यायचं, EWSचं, अजून काय खेळाडू प्रमाणपत्र, पोलिसाचं पाल्ले असेल तर ते. असे अलग अलग कागद लागते. ते प्रकल्प बरंच आले तर ते त्याच्यात बसत नाही आम्ही. हो, फक्त आता हे सांगा तुम्ही फी किती भर लागते मग? 450 रुपये खुल्या प्रवर्ग विद्यार्थ्यासाठी, 350 मागास प्रवर्ग विद्यार्थ्यासाठी. ऑनलाईन आवेदनपत्र सादर करायचं आणि तयारी लागून जायचं. आता मैदानीची तयारी करा, मस्त ग्राउंड हे ते करा, गोळाफेक हे ते संग मग जायचं, सकाळी उठायचं, चांगला नाश्ता वगैरे चांगला करायचा, कडधान्य हे ते बिलकुल बॉडी बनवायची आणि पद्धतशीर आपलं परीक्षेत उतरायचं. जमलं नाही जमलं राहिलं वाया थोडी जाते. काही शरीर तर तयार होईल लागायचं, याच्या पडायला काय होणार आहे. हो, आता तयारी तर करूच म्हणा. उद्या भरून टाकतो फॉर्म, मग लागतो का मग आम्ही नाही का. चला मग जाऊ दे तिकडे. चला आता शेंगा आले उघडत, घेऊ का म्हणलं प्लेटा? मग घ्या प्लेटा घ्या सगळे आणि करा सुरू. मसाला भात झाला म्हणता ना. चला मग लागू का मग आम्ही आता. चला मग आता. ठीक आहे. तर आता तुम्ही बी जे कोणी पात्र असतील खरोखर फॉर्म भरा. पहा आपलं तकदीर आजमावून जमलं नाही जमलं राहिलं. ठीक आहे. आता प्रयत्न करायला काही हरकत नाही. प्रयत्नातच परमेश्वर असते. आणि आपल्याला यश जर मिळायचं असेल तर प्रयत्न करायच लागते. तरच आपलं सक्सेस आहे. चला मग आता पाहू आता काय होते. तर उद्या नवीन विषय घेऊन 5 वाजता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.